की आदमी मर्द नाही होता, पैसा मर्द होता है. मागाशी एक मन हेलावून टाकणारी गोष्ट मी इंस्टाग्रामवरती बघितली. It's a passion. Yeah. Of course, my husband is always supporting me. And before the marriage, it was all, we are already committed, you know. That he'll allow you to box. Yes. That was the condition. Yeah. And that's amazing that you've supported it the way you have. So were you always this supportive of Mary's boxing? Seeing her patience and talent which she has, that makes me more realize that I should fully support to achieve her dreams. So she is ready to box, and I'm always ready to support her. It's a real champion, is my husband. कहाँ सक्सेसफुल करियर, कोच भी सक्सेसफुल करियर है ही नहीं. गली गली में फुटबॉल खेलते हैं, आप लोग भी खेलते हैं ना, खेला. आप सुनील छेत्री बन गया, शादी किया, मेरा आर्लिन से सब कुछ मिल गया, 1 रुपया भी नहीं कमाया. ये कौन होता है ये लड़का? लड़की का कमाई खा के बेच सकता है. मुलाखत होती, तर त्या मुलाखतीमध्ये एका नॅशनल लेवलच्या खेळाडू म्हणजे स्त्री आहे, ती बॉक्सर आहे, मेरी कॉम, ह्याच्यावरती बायोपिक निघाला आणि त्या बायोपिकचा आपण आदर्श घेऊन अख्ख्या गावागावात स्त्री कशी असावी सगळं सांगत सुटलेलो नाही का. परंतु आज खरं आहे ना, ते एक मुस्काडात बसली पुरुषांच्या प्रत्येकाच्या, की त्या व्यक्तीला कोणी ओळखत पण नव्हतं. तेव्हापासून तिच्या नवऱ्यानं अगदी लहान मुलांना सांभाळून अगदी स्वतःचं करिअर, फुटबॉलचं करिअर सॅक्रिफाईस करून, मेरी कॉमच्या नवऱ्याचं सांगतोय मी, त्यानं सॅक्रिफाईस करून सगळं तिला पुरवलं, नॅशनल लेवलपर्यंत नेलं. अगदी तिच्यावरती पिक्चर निघाले, बायोपिक निघाले. बायोपिक म्हणजे काय, एखाद्याच्या जीवनावरती आधारित चित्रपट. मग एवढं सगळं झाल्यानंतर काही दिवसापूर्वी तिच्याकडे ऐश्वर्य आलं, संपत्ती आली, संतती, सगळ्या गोष्टी आल्या नाही का. परंतु पैसा आला का नाही, माणसाची मनं बदलतात. हे त्यातलंच एक उदाहरण. गरिबीची किंमत फक्त नवरा जोपर्यंत पुरवतोय तोपर्यंत असते. ज्यावेळेस स्वतः कमवायला लागेल एखादी स्त्री, तोपर्यंत तिला गरिबी समजत नाही, ना नवरा समजतं, ना प्रेम समजतं, ना काहीही नाही. मुलाखतीमध्ये सरळ सरळ ती म्हणते की माझ्याकडे सगळ्या गोष्टी आल्या, पैसा बिसा आला, पिक्चर निघाले, सगळं झालं, बायोपिक निघाला, आणि त्याच्यानंतर जो पैसा आला त्या पैशावरती माझा नवरा जगलाय. आणि अशा नवऱ्याला आपण पार्टनर म्हणून का जगवायचं, काय हक्क आहे त्याला माझ्या पैशावर जगण्याचा. म्हणजे जेव्हापासून पोरं बाळ होतोपर्यंत तिला सगळं पुरवलं, नॅशनल लेवलला जाईपर्यंत सगळी गोष्टी सॅक्रिफाईस केल्या. आणि ती लेडीज काय म्हणते, मेरी कॉम, की गल्लीमध्ये खेळणाऱ्याला तुम्ही फुटबॉलर म्हणता का? असे किती गल्लीमध्ये खेळतात, तू पण कुठेतरी गल्लीमध्येच खेळायची, तेव्हाच वरती गेली. पुरुष ज्यावेळेस कमवायला लागतो ना, तेव्हा तो रिस्पॉन्सिबिलिटी, जिम्मेदारी, जबाबदाऱ्या उचलतो. स्वतःच्या छोट्या छोट्या गोष्टींचं सॅक्रिफाईस करतो. आणि एक स्त्री ज्यावेळेस कमवायला लागते ना, ती पहिली स्वतः इंडिपेंडेंट बनते, तिला कोणाचीही गरज पडत नाही.